नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर पी-एम कुसुम म्हणजेच महाऊर्जा मेळाकडे अर्ज भरलेला असेल, तुमचा अर्ज मंजूर असेल आणि तुम्ही पैसे भरलेले असतील आणि ॲलोकेट वेंडर म्हणजे कंपनी निवडण्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाचं अपडेट आहे. कारण जर तुम्ही 7 दिवसाच्या आतमध्ये जर कंपनी निवडली नाही, तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आणि तुमचे पैसे तुम्हाला रिफंड केले जाऊ शकतात. असे एस-एम-एस खूप सारे शेतकऱ्यांना येत आहेत आणि त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मेडा महाऊर्जाकडे ज्यांनी अर्ज भरलेले आहेत, अशा शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. त्यांनी पेमेंट केलेलं आहे. परंतु एखादी चांगली कंपनी येण्याच्या प्रतीक्षेमध्ये ते वाट पाहत आहेत. त्यांना ज्या कंपन्या दाखवलेल्या आहेत, त्या कंपन्या त्यांनी सिलेक्ट केलेल्या नाहीत. ते थोडी वाट पाहत आहेत, की आम्हाला हीच कंपनी पाहिजे आहे. परंतु आता अशी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे म्हणावं लागेल, कारण त्यांना आता तीच कंपनी सिलेक्ट करावी लागेल. यामध्ये तुमचं कुठलंही स्टेज असेल, इथं पाहू शकता या शेतकऱ्याचं स्टेज 4 आहे. तुमचं कुठलंही स्टेज असेल, तुम्ही पैसे भरलेले असतील आणि अलोकेट वेंडर जर ऑप्शन असेल आणि तुम्हाला 3-4 कंपन्या दाखवत असेल, तर त्या 3-4 कंपन्यांपैकीच तुम्हाला एक कंपनी सिलेक्ट करायची आहे. अन्यथा तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक एस-एम-एस पाठवला जातो. त्यानंतर 7 दिवसाची मुदत दिली जाते आणि जर त्या 7 दिवसामध्ये तुम्ही कंपनी नाही निवडली, तर तुमचा अर्ज बाद केला जाईल आणि तुमचे पैसे रिफंड केले जातील. या ठिकाणी पाहू शकता, सर्वप्रथम तुम्हाला असा एस-एम-एस पाठवला जातो. महोदय, पी-एम कुसुम योजनेमध्ये आपण लाभार्थी हिस्सा भरून बरेच दिवस झाले तरी पुरवठादाराची निवड केली नसल्याचे दिसते. तरी आपणास कळवण्यात येते की पुरवठादाराची निवड 7 दिवसाच्या आत करण्यात यावी. महाऊर्जा मुख्यालय, पुणे, मेळा. आता असा एस-एम-एस आल्यानंतर दुसरा तुम्हाला एस-एम-एस कसा येतो पहा. शेतकऱ्याचं नाव, त्यानंतर आपण लाभार्थी हिस्सा भरला आहे, परंतु पुरवठादाराची निवड केली नाही. पुरवठादाराची निवड दिनांक 31/12/2025 पर्यंत अखेर ऑनलाईन करावी. तसे न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरवून लाभार्थी हिस्सा परत करण्यात येईल. महाऊर्जा असा ज्यांना एस-एम-एस आलेला आहे त्यांना जो काही वेंडर दाखवला जातो त्या वेंडरपैकीच एखादा चांगला वेंडर सिलेक्ट करा. अन्यथा तुमचा जो अर्ज आहे तो बाद केला जाईल आणि तुमचे पैसे तुम्हाला रिफंड केले जातील. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाऊर्जा तसेच महावितरणतर्फे जी सोलार योजना राबवली जाते त्याचं सर्वप्रथम अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका.